नमस्कार, विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परदेशी असताना मुंबईमध्ये पालकमंत्री पदाचा वाद वाढताच आहे। या निमित्तानं पहिला भाग कालच्या दिवशी घडलाय, आजच्या दिवशी त्याची पुढची मालिका सुरूच आहे। प्रजासत्ताक दिनापर्यंत हा वाद वाढवू नका असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगूनही मुंबईमध्ये शिवसेनेचे नेते काही गप्प बसायला तयार नाहीयेत। पालकमंत्री पदाचा वाद इतका का चिघळतोय आणि कुणी मुद्दाम हा वाद चिघळवत आहे का, असे अनेक सवाल यामुळे उपस्थित होत आहेत। या निमित्तानं फडणवीस यांच्यावर शरसंधान करण्याची आयती संधी विरोधकांना मिळाली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रजासत्ताक दिनापर्यंत पालकमंत्री पदाचा वाद वाढवू नका असं सांगूनही आज मुंबईमध्ये वेगळं चित्र दिसत होतं। ही दोन्ही चित्र आम्ही आपल्याला समोर आणली आहेत, ती मुक्तगिरी या बंगल्याच्या बाहेरून। गोगावलेंचे समर्थक हे मोठ्या संख्येनं रायगडमधून निघून या मुक्तगिरी बंगल्यावर पोहोचले आणि त्यांना एकनाथ शिंदे यांना भेटायचं होतं। एकनाथ शिंदेंचा हा ताफा गोगावले समर्थकांच्या मधून मुक्तगिरी बंगल्यावर जात असताना आपण पाहतो आहोत। दुसऱ्या बाजूला मोठ्या संख्येनं मुक्तगिरी बंगल्याच्या बाहेर जमलेले गोगावले समर्थक सातत्यानं गोगावलेंना काहीही करून पालकमंत्रीपद मिळालंच पाहिजे याच्यासाठीचा आग्रह करत होते। शिंदे समर्थक आणि मंत्री असलेल्या भरत गोगावले यांनी मुंबईमध्ये शक्ती प्रदर्शन केलं। खरं तर या शक्ती प्रदर्शनाची काहीही गरज नव्हती, कारण राज्याचे मुख्यमंत्री परदेशातून परतल्यानंतर याचा तोडगा काढतील असं आश्वासन देत आहेत। पण राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरत गोगावले यांच्या मागणीला पाठिंबा दिल्याच्या नंतर गोगावले आता थेटच मैदानात उतरलेले दिसतात। ठिकाणी भरत गोगावले आहेत, स्वतः बाळासाहेब भवन या ठिकाणी ते उपस्थित आहेत। कार्यकर्त्यांसोबत फोटो जे आहेत ते काढताना या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत या ठिकाणी। आणि भरतजी, काय सांगाल, नेमकी आता आपली पुढची भूमिका काय असणार आहे पालकमंत्री पदाबाबत? अच्छा, दोन्ही आपल्यासोबत महेंद्र दळवी देखील आहेत, अलिबागचे शिवसेनेचे दोन्ही रायगड जिल्ह्याचे आमदार आहेत। नेमका आता पुढे पालकमंत्री पदाबाबत काय ना, आता स्थगिती मिळाली, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री डावसून आले की ते निर्णय घेतील, कारण त्यांचा अधिकार आहे। आम्ही आमच्या नेत्यांकडे आमची कैफियत मांडली, दोन्ही आमदार असतील, आमचे सगळे पदाधिकारी असतील, यांनी कैफियत मांडली आणि तो आमचा अधिकार आहे आणि 100% मिळणार आहे, कोणी शंका घ्यायचं कारण नाही आहे। सगळेच आमदार जे आहेत भरतजींना पाठिंबा देत आहात, तुम्ही देखील आहात, भरतजी सगळ्यांचा पाठिंबा आहे, नेमकं अडतंय कुठं आणि सुरू काय? मी काम करणारा माणूस आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। माझ्या सहकार्याने जे सांगितली ती वस्तुस्थिती सांगितलेली, चुकीचं काय सांगितलेलं नाही आहे आणि पहिल्या दिवसापासूनच हे आम्ही सांगतोय। आम्हाला खात्री वाटते की दावोसवरून आलेले मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री हा निर्णय योग्य घेतील आणि आमच्या ह्या जनतेला न्याय देतील। मोठं शक्ती प्रदर्शन महाडवासियांकडनं, रायगडवासियांकडनं मुंबईमध्ये करणार शक्ती प्रदर्शन नाही आहे हे, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानायला आले होते। काही आमच्या नेत्यांशी चर्चा करूनच आम्ही पुढची दिशा ठरवू, त्यामुळे आताच काही बोलणं योग्य वाटत नाही। अर्थातच आपण बघू शकतो या ठिकाणी भरत गोगावले आणि महेंद्र दळवी या ठिकाणी आपण बघू शकतो आपल्याशी बातचीत करत होते। पुढची दिशा जी आहे ती वेळेनुसार ठरवू असं त्यांनी सांगितलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील मोरे सोबत मी शुभम उमाय, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई। मुख्यमंत्र्यांचे आदेश असूनही गोगावले यांचे कार्यकर्ते मुंबईत येतात आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटतात। यामुळे राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत। आता आम्ही तुम्हाला 2 व्हिडिओ दाखवणार आहोत। या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रथमतः गोगावले यांच्या समर्थनात एकनाथ शिंदे यांनी दरेगावातून जी भूमिका मांडली ती दिसेल आणि दुसऱ्या बाजूला मुंबईमध्ये आल्यानंतर एकनाथ शिंदे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले हे तर विशेष आहेच, पण त्याचबरोबर तसं करताना एकनाथ शिंदेंनी एक नवाच खुलासा केला तोही दिसणार आहे। गोगावलेंची नाराजी त्यातनं स्पष्ट त्यांनी मुलाखतीमधून नाही, शेवटी काय अपेक्षा करणं वावगं काय? शेवटी त्यांनी अनेक वर्ष रायगडमध्ये काम केलंय, म्हणजे अपेक्षा ठेवणं, मागणी करणं त्याच्यामध्ये काही चुकीचं नाहीये। त्यामुळे महायुती जी आहे, मी आहे, आमचे मुख्यमंत्री आहेत,
आणि दुसरे आमचे उपमुख्यमंत्री आम्ही बसून त्याच्यावर मार्ग काढू. मुंबई हायकोर्टाच्या चीफ जस्टिस यांची राज्यपाल राजभवनात शपथविधी आहे. तिथं मला जायचं आहे. त्यामुळे तुम्हाला एवढंच सांगतो की आपल्या सगळ्या लोकांची विनंती, आपल्या सगळ्यांचा आग्रह, आपल्या सगळ्यांची भावना लक्षात घेऊन या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांनी रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती दिलेली आहे. त्यामुळे आता तुमची पुढची जी भावना आहे त्या बाबतीमध्ये देखील मला कल्पना आहे आणि मुख्यमंत्री गावातून आले की त्यांच्याबरोबर मी आणि आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांची चर्चा होईल आणि त्यानंतर सकारात्मक शिवसेनेची ही कुरघोडी दूरपासून एक व्यक्ती शांतपणे पाहतीये. त्या व्यक्तीचं नाव आहे अजित पवार. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सध्या तरी या वादात भूमिका घ्यायचं टाळलंय. त्यांच्या पक्षाने सुद्धा पालकमंत्री पदाच्या यादीवर आक्षेप असताना आत्ता संयत भूमिका घेतली आहे. अजित पवार यांनी हा सगळा वाद सध्या तरी मुख्यमंत्र्यांवर ढकलून दिलाय. मला त्याबद्दल जे काही बोलायचं होतं ते मी भाषणामध्ये बोललेलो आहे. त्याच्यावर आणि दुसरी गोष्ट, पालकमंत्र्यांच्या संदर्भातला सर्वस्वी अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा असतो. मुख्यमंत्र्यांनी कुणाला पालकमंत्री द्यावं, कुणाचा पालकमंत्री स्टे करावा हा त्यांचा अधिकार आहे. आज ते डावसला गेलेले आहेत. डावसवरून आल्यानंतर ते त्याबद्दलचा निर्णय घेतील. तोपर्यंत त्या ज्यांना जाहीर केलेलं होतं तेच तिथं झेंडावंदन करणार आहेत. तशा प्रकारच्या सूचना मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आहेत. या सगळ्या वादावर न बोलतील तर ते संजय राऊत कसले. महाराष्ट्रामध्ये पालकमंत्री पदावरून दंगल सुरू आहे. इतकं बहुमत असलेला मुख्यमंत्री, स्वतःचं बहुमत आहे त्याचं भाजपचं, तरीही ते आपल्याच निर्णयानं स्थगिती देतात पालकमंत्री पदाच्या. हे आश्चर्य आहे. एरवी कडक कठोर शिस्त सहन करणार नाही, बेशिस्त वगैरे, बरं का, मी राज्य चालवतोय, मग पालकमंत्र्यांच्या संदर्भातल्या निर्णयांना स्थगिती देण्याची वेळ का आली. मुळात गोगावले समर्थकांचा संयम का संपला ते लक्षात घ्यायला हवं. एकीकडे गोगावले समर्थकांना जसे तटकरे नकोसे आहेत, तसंच नाशकामध्ये महाजन शिवसेनेला आणि राष्ट्रवादीला नकोसे आहेत. यातच गिरीश महाजन यांनी तडकाफडकी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली आणि लगोलग माध्यमांमध्ये बातम्या आल्या की नाशिकचा पालकमंत्री बदलला जाणार नाही. म्हणजे गिरीश महाजन हे प्रजासत्ताक दिनानंतरही तेच पालकमंत्रीपदी राहतील. या बातम्यांमुळे गोगावले समर्थक अस्वस्थ झाल्याची चर्चा आहे. दरम्यान महाजन यांनी वातावरण निवळण्याचा आपल्या परीनं प्रयत्न केला खरा, पण तो काही फारसा फलदायी ठरलेला नाही. बावनकुळे साहेबांची माझी भेट मंत्रालयात झाली. आम्ही इथे बसलो, पण इथे कुठे पालकमंत्रीचा विषय नाही. संघटनात्मक आमचे सगळे पदाधिकारी महामंत्री बसलेले आहेत, म्हणून मलाही बोलवलेलं होतं उत्तर महाराष्ट्र संदर्भावर चर्चा करायला. परवा अमित भाई येत आहेत नाशिकला, त्र्यंबकेश्वरला. त्या संदर्भामध्ये चर्चा झाली कार्यक्रमाच्या संदर्भात. 2-3 कार्यक्रम आहेत. बाकी काही विषय नाही. पालकमंत्री पदाचं जाहीर झालं होतं, पण दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री महोदयांनी थांबवलेलं आहे नाशिक आणि रायगड. ठीक आहे, आता की त्यांची अडचण असेल पक्षाची किंवा इतर आमच्या मित्रपक्षाची, पण ते थांबवलेलं असेल. एका जिल्ह्याचं पालकमंत्रीपद असतं तरी काय, आणि यासाठी इतकी राजकीय मारामारी का होतीये. पालकमंत्री करतो काय हा सवाल या भांडणामुळे सर्वसामान्यांना पडावा. उत्तर आहे, जिल्हा प्रशासनाचा पूर्ण ताबा पालकमंत्र्याच्या हातात राहतो. स्थानिक विकास कामांचं नियोजन हे पालकमंत्र्याच्या माध्यमातून होतं आणि स्वाभाविकरित्या त्यामुळे निधी वाटपाचं कामही त्याच्याच हातात राहतं. विकास कामाचा निधी कुणाला द्यायचा आणि कुणाला द्यायचा नाही याबद्दल पालकमंत्र्याचा हस्तक्षेप महत्त्वाचा असतो. तसंच जिल्हा परिसरात बदली बढती यावर पालकमंत्र्याचा अंकुश असतो, हेही विसरून चालणार नाही. त्यामुळे मर्जीतले अधिकारी
हे पालकमंत्र्याच्या आदेशानंच येऊ शकतात। स्थानिक कार्यकर्त्यांना पालकमंत्र्याचा आधार वाटतो तो यासाठीच। आता चौथ्या वेळेला मंत्रिपद दिलं गेलं, कॅबिनेट मंत्रिपद, पालकमंत्री द्यायला काय हरकत नव्हतं। जे मंत्र्याला पालकमंत्री दिलं जातं ते दिलं पाहिजे होतं, ते न दिलं असा प्रत्येक वेळेला। आणि जी खाती दिलेत मंत्र्यांना, जे आमच्या खाती दिलेत, अतिशय सामान्य खाती दिलेत, तरीसुद्धा आमच्या मंत्र्यांनी ते सर्व, कारण का आमचे मंत्री असे संयमी आहेत, शांत आहेत। शिंदे साहेब जे काही देतील ते मान्य करणारे आहेत आणि जरी ते देऊन आम्ही मान्य केलेलं आहे। आणि पालकमंत्री न दिल्यामुळे हा असंतोष आमच्या पूर्ण जनतेमध्ये आहे। महायुती सत्तेत आल्यापासून घटक पक्षांच्या कुरबुरी होतच आहेत। राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या अंतर्गत या कुरबुरी अधिक आहेत हे विसरता कामा नये। त्याची कारणं सुद्धा लक्षात घ्यायला हवी आणि या कुरबुरींच्यामुळे आत्तापर्यंत काय काय घडलं ते पहा। सर्वात प्रथम मुख्यमंत्री पदावर दावेदारी सादर झाली, यामुळे नंतर मंत्रिमंडळ स्थापनेला विलंबही पाहायला मिळाला। खाते वाटपालाही उशीर झाला। अख्खं हिवाळी अधिवेशन बिना खात्याच्या मंत्र्यांसह गेलं। पालकमंत्री पद वाटप रखडलं हेही आलंच। आणि आता पालकमंत्री पदाची घोषणा झाली आणि या घोषणेला स्थगिती देण्याची नामुष्की आली आहे। काही इच्छा व्यक्त करणं हे गैर आहे असं मानणाऱ्यापैकी मी नाही। सध्या माननीय मुख्यमंत्री महोदय हे दावोसला गेले आहे आणि दावोसवरून आल्यावर या संदर्भात का निर्णय स्वतः मुख्यमंत्री महोदय, स्वतः उपमुख्यमंत्री महोदय आणि आमचे मंत्री व प्रदेश अध्यक्ष बावनकुळेजी हे एकमेकाच्या संमतीने, सहमतीने आणि चर्चेतून निश्चित करतील। पण नाराज आहे असं म्हणणं मला वाटतं की हा शब्द योग्य नाही अशा कोणत्याही गोष्टीच्या संदर्भामध्ये मत मांडताना। पालकमंत्री पदावरून जी दंगल सुरू आहे ती त्या जिल्ह्यातल्या आर्थिक व्यवहारांसाठी। नाशिकमध्ये कुंभमेळ्याचं फार मोठं बजेट आहे म्हणून कोणाला तरी नाशिकचं पालकमंत्रीपद हवं आहे। रायगड जिल्ह्यामधले व्यवहार सगळ्यांना माहिती आहेत, सदन जिल्हा आहे, त्याच्यामुळे ही आर्थिक देवाणघेवाण, हावरटपणा यातून या मारामारा सुरू आहेत। आणि मुख्यमंत्र्यांनी आपला निर्णय स्थगित करून मी एक हतबल मुख्यमंत्री आहे, लाचार मुख्यमंत्री आहे हे दाखवून दिले। दुसऱ्या बाजूला रायगडचा पालकमंत्री हा शिवसेनेचाच व्हावा हे शिवसेनेसाठी इतकं महत्त्वाचं का आहे याचं आपल्याला राजकारण पडद्यामागचं समजून घ्यायला हवं। पालकमंत्री पदाच्या निमित्तानं जी भांडणं सुरू आहेत ती खरी तर राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशी आहेत। रायगडात शिंदेंसाठी हा पालकमंत्री पदाचा मुद्दा प्रतिष्ठेचा झालाय। उद्धव गटाला धूळ चारल्यानंतर शिंदेंना रायगडात आपलं अस्तित्व ठेवायचंय। संख्या कमी असूनही तटकरेंनी इथं त्यांच्यावर कुरघोडी केली आहे। अदिती तटकरे पालकमंत्री राहिल्या तर शिवसैनिकांची अडचण होईल असं तिथल्या स्थानिकांना वाटतं। विकास कामं राष्ट्रवादीचे कार्यकर्ते घेऊन जातील ही सेनेला भीती आहे। जी सत्ता बीजेपीची मागच्या 2.5 वर्षामध्ये शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली बीजेपी सेना आणि राष्ट्रवादीची सत्ता आली, त्यात खऱ्या अर्थाने खरा मोहरा आमचा आमदार होता। आमचे भरत शेठ खऱ्या अर्थाने शिंदे साहेबांना पाठबळ देणारे खरा मोहरा आमचा आमदार होता। त्यावेळी शिंदे साहेबांना 2.5 वर्ष अडचण आली आणि ती 2.5 वर्षांनी अडचण आली म्हणून आमचे मंत्रिपद आलेलं भेटलेलं मंत्रिपद आमचं थांबलं गेलं। भरत शेठनी मान्य केलं, मोठं मन करून मान्य केलं। दुसरीकडे नाशकामध्ये गिरीश महाजन यांच्या समोर राष्ट्रवादीच्या आणि शिवसेनेच्या आव्हानालाही विसरून चालणार नाही। हा वाद आज धुमसत नसला तरी उफाळून वर आलेला नाहीये आणि महाजन यांना दिलेलं पालकमंत्रीपद कायम ठेवलं तर तो कोणत्याही क्षणी धुमसेल, उफाळून वर येईल हे विसरता कामा नये। नाशिकच्या राजकारणात यामुळे भविष्यात फटाके वाजणार हे नक्की।
गिरीश महाजनांनी जर सिंहस्थ कुंभमेळ्याचं नियोजन किंवा पालकमंत्रीपद जर देण्यात आलं तर गेल्या सिंहस्थाच्या अनुभवाचा इथे फायदा होऊ शकतो. संकटमोचक म्हणून त्यांची जी प्रतिमा आहे तर त्या प्रतिमेला साजसं असं एक काम इथे उभं राहू शकतं आणि प्रशासनावरही त्यांचं पकड आहे. विशेषतः जिल्हाधिकारी असतील किंवा महापालिका आयुक्त असतील तर हे बऱ्यापैकी गिरीश महाजनांच्या निकटवर्ती असल्यामुळे एक नियोजनबद्ध पद्धतीने हे काम होऊ शकतं असं मानलं जाते. जर गिरीश महाजनांना द्यायचं नसेल आणि राष्ट्रवादी जर दिलं तर त्यामुळे कदाचित भाजप आणि राष्ट्रवादी अशी दरी निर्माण होऊ शकते आणि या दरीचा सरळ सरळ इम्पॅक्ट हा आगामी महापालिकेच्या निवडणुकीत होऊ शकतो. जो वाद नाशकात आणि रायगडमध्ये आहे त्याची पुढची आवृत्ती ही संभाजीनगरमध्ये दिसतीये. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या पक्षात वर्चस्वाची लढाई सुरू झाली आहे आणि या वादाला आता फोडणी मिळाली आहे ती संजय शिरसाट आणि अब्दुल सत्तार यांच्यातल्या भांडणात. निवडणुकीपूर्वी अब्दुल सत्तार पालकमंत्री असताना निधीमध्ये असमान वाटप त्यांनी केलं असा आरोप होत होता. 260 कामांपैकी 134 कामं सत्तारांनी स्वतःच्या मतदारसंघात नेली म्हणजे संभाजीनगरऐवजी सिल्लोडला नेली. जिल्हा नियोजन समितीनं समान निधी वाटप केलं नाही हा शिरसाट यांचा आरोप आहे. जनतेच्या पैशांचा अपव्यय होऊ देणार नाही तसंच ठेकेदारांवर गुन्हे नोंदवणार अशी भूमिका आता शिरसाटांनी घेतल्यानं सत्तार विरुद्ध शिरसाट असं राजकारण संभाजीनगरमध्ये पाहायला मिळतंय. मराठवाड्यातल्या या वादात शिरसाट यांच्या वक्तव्याच्या विरोधात सत्तारही आक्रमक झाले आहेत. सत्तार यांच्या विरोधात शिरसाटांची तक्रार एकनाथ शिंदेंकडे झाली आहे तर शिरसाटांच्या विरोधात सत्तारांनी एकनाथ शिंदेंकडेच तक्रार केली आहे. कसली गुरणी आहे, कसली मस्ती आहे. जिल्ह्याचा पालकमंत्री काय असं ना मी दाखवून देतो तुम्हाला. जिथे उभी राहिली तिला पाडायला पैसे लागतात, पडली पाहिजे म्हणतात. आता त्याच्याबरोबर जे सहकारी आले त्यांचे कन्नड कोण कोण विरोध कोणी केला. शिरसाट आणि सत्तार वाद कुठपर्यंत पोहोचणार ते सांगतायत आमचे प्रतिनिधी विजय चिडे. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या 2 बड्या नेत्यांमध्ये एकमेकांत झुकली असल्याचे पाहायला मिळत आहे. शाब्दिक चकमक जे आहे ते नेत्यांमध्ये झाल्याची पाहायला मिळत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये संजय शिरसाट यांना पालकमंत्री करण्यात आला आहे तर दुसरीकडे अब्दुल सत्तार यांच्याकडून देखील आता संजय शिरसाटवरती आरोप झाल्याचे पाहायला मिळत आहे. संजय शिरसाट हे निधी देण्याचा अडवणूक करत असल्याचा आरोप जो आहे तो आता अब्दुल सत्तार यांच्याकडून करण्यात आहे. या बाबतीत मी मुख्यमंत्र्यांना तक्रार करणार असल्याची देखील त्यांनी म्हटलेलं आहे. शिंदेंकडे मी या बाबतीत माहिती देणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. यापूर्वी जर पाहिलं गेलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये अब्दुल सत्तार हे पालकमंत्री होते मात्र त्यानंतर या शिवसेनेमध्ये यावेळी जर पाहिलं गेलं तर संजय शिरसाट यांना पालकमंत्री करण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता पालकमंत्रीपदाहून आता दोघांमध्ये रस्सीखेच देखील झाली होती परंतु संजय शिरसाट यांना पालकमंत्री करण्यात आलं. कुठंतरी आता अब्दुल सत्तार यांना मंत्रिपदातून जे आहे ते आता डावलण्यात आलं होतं. त्यानंतर राजकारण जे आहे ते तापल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेमध्ये पुन्हा एकदा आता अटीतटीचं राजकारण झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे आता शिंदेच्या शिवसेनेमध्ये पुन्हा एकदा वादविवाद जो आहे तो चव्हाट्यावर आल्याचा पाहायला मिळतोय. छत्रपती संभाजीनगरहून विजय चिडे, जय महाराष्ट्र. या सगळ्या वादात पालकमंत्री पदात काय दडलंय याचं उत्तर जनतेला समजलं असेल अशी अपेक्षा आहे. विशेषतः या भागामध्ये तुर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.